मुंबईमध्ये सध्या चर्चा आहे ती सर्वच प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच स्मार्ट कार्ड बनवण्यात यावं याची। पण मुंबईमध्ये गो मुंबई नावाची एक यंत्रणा काही वर्षांपूर्वी राबवली गेली होती, जी राबवली होती बेस्ट प्रशासनानं। मुंबईच्या बेस्टसाठी आणि लोकलसाठी एकच स्मार्ट कार्ड त्यावेळेला पुरवण्यात आलं होतं, ज्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता कैझन या कंपनीला। पण आता मात्र ती कंपनीही अस्तित्वात नाही आणि ज्यांनी ते कार्ड घेतलं त्या कार्डचाही त्यांना उपयोग झाला नाही। घडला मात्र यात एक खूप मोठा भ्रष्टाचार। बेस्टच्या बसेस जशा गर्दीनं ओव्हरफ्लो होतात तसेच बेस्टमध्ये अतिरिक्त स्टाफही आहे। म्हणूनच काही अधिकाऱ्यांना 5 वर्षासाठी रजेवर जाण्याची मुभा देण्यात आली। पण अट एकच होती की या 5 वर्षात बेस्टशी आर्थिक व्यवहार असलेल्या कंपनीत जायचं नाही। पण या नियमाला गुंडाळून ठेवत बेस्टच्या 2 अधिकाऱ्यांनी मोठी रजा तर घेतलीच आणि कायझन आणि एमनेट या बेस्टच्या कंत्राटदार कंपन्यात नोकरी सुरू केली। याच कायझन कंपनीनं बेस्टला 700 ते 800 कोटींचा गंडा घातलाय, असा आरोप बेस्ट समितीत असलेल्या सुहास सामंतांनी केलाय। एखादं असं होतं की जी रिसीट बनवली जायची ती सुद्धा खाली कार्बन न बनवता एकच रिसीट असायची। त्यामुळे किती पैसे जमा केले, किती पासेस विकले आणि किती बेस्टला भरती केले याचा हे कुठेच हिशोब नव्हता। कायझन सोबत करार होण्याच्या 2 महिने आधीच कंपनीनं कामाला सुरुवात केली होती। 3 वर्ष कायझननं हे काम केल्यानंतर बेस्टला फायद्याऐवजी तोटाच झाल्याचं उघड झालं। 2010 साली सुहास सामंतांनी हा गैरप्रकार बेस्ट समितीपुढे मांडला आणि चौकशीची मागणी केली। त्यानंतर लगेच नव्या महाव्यवस्थापकांनी या योजनेचं काम थांबवलं। कायझननं पुढे बँकेत नेमके पैसे गोळा करण्यासाठीही टाळाटाळ केली असा आरोप होतोय। त्यामुळे हा घोटाळा नेमका किती कोटी रुपयांचा आहे हे कळू शकलं नाही, असं तक्रारकर्त्यांचं म्हणणं आहे। बेस्टच्या एका महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी जो गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी जीएमचा ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी राहिलेला आहे, त्यांनी या ठिकाणी कबूल केलेलं आहे की कैझननी त्यांना हँडहेल्ड डिव्हाइसेस जी द्यायला पाहिजे होती, जी ते पास डिटेक्ट करतील, ती दिली नाहीत। त्यामुळे तो पास 10वीचा का 12वीचा हे डिटेक्ट होत नव्हतं आणि ह्याची सगळ्यांना कल्पना असल्यामुळे हा घोटाळा वाढत गेला। बेस्टचे 2 अधिकारी कायझनला कंत्राट दिल्यानंतर काही महिन्यातच 5 वर्षाच्या रजेवर गेले। हे दोन्ही अधिकारी एकाच दिवशी रजेवर गेले आणि एकाच दिवशी बेस्टशी करार असलेल्या वेगवेगळ्या कंपनीत नियमबाह्य पद्धतीनं रुजू झाले। मग या दोघांनी मिळून तनिष्क नावाची एक बोगस कंपनी स्थापन करून कायझन कंपनीला पासच्या कामासाठी मनुष्यबळ पुरवत असल्याचं दाखवलं। पण प्रत्यक्षात न मनुष्यबळ पुरवलं गेलं न पासचे पैसे ग्राहकांना परत मिळाले। बेस्टचं मात्र कोट्यवधीचं नुकसान झालं। हा ठरलेला एका ठराविक टोळक्याचं हे काम आहे आणि त्या काळातल्या जनरल मॅनेजर खोब्रागडे साहेब यांच्याकडे याचा काटा फिरतो। हा अहवाल सादर झाला, पण त्यात दोषी ठरवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवर आणि कायझनवर ना एफआयआर झाला ना कारवाई। इतकंच काय, पण 2014 पर्यंत या अधिकाऱ्यांवर बेस्टनं अंतर्गत कारवाई सुद्धा केली नाही। आजही हे अधिकारी बेस्टमध्ये काम करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रणाली कापसे, IBN लोकमत, मुंबई।